नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था बळकट होण्यासाठी तुम्ही आज गारडी साहेबांच्या पाठीमागे खंबीरतेने उभे राहून त्यांना प्रबळ शक्ती दिलेली आहे। त्यांच्या पाठबळ त्यांना देऊन तुम्ही आज आर्थिक सर्व सरपंच मिळून आज त्यांना पुढचं पाऊल पुढे जावं आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांनी उभं राहावं म्हणून तुम्ही त्यांना आर्थिक मदत केलेली आहे। त्या अनुषंगाने आपल्या भागाला आपल्या गावाला सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी गारडी साहेब सक्षम आहेत, कार्यक्षम आहेत। त्या अनुषंगाने तुम्ही सर्व पाठबळ देण्याचं एक महान कार्य केलेलं आहे। त्या अनुषंगाने आपल्याला म्हणजे हे उत्स्फूर्तता कशा पद्धतीने निर्माण झालेली आहे? काय होतंय, ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ज्यावेळेस लागली, खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक वेळी निवडणुका पाहतोय की निवडणुका आल्या की धन दांडगे या ठिकाणी या सत्तेवरती येऊ पाहतात आणि मग यासाठी आपला एक हक्काचा माणूस, सर्वसामान्य माणूस या ठिकाणी याच्यामध्ये आला पाहिजे। आणि मग जरी पैसा नसेल तरी आम्ही सर्व मित्रपरिवार आहे, या गावचे आपल्या जे पूर्व भाग आहे, या पूर्व भागात सर्व सरपंच मंडळी आहेत, चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आहेत, या सर्वांनी एक विचार केला की बाबा आपला माणूस आपण उभा करतोय, परंतु त्याला आर्थिक पाठबळ देखील दिलं पाहिजे। म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ही काही ना काही फुलाची पाकळी या ठिकाणी त्यांना आज सुपूर्द केलेली आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये नुसते आर्थिक मदतच नाही तर मग सांगितल्याप्रमाणे आम्ही संपूर्ण भागामध्ये आमचं नातेगोत असेल, आमचा मित्रपरिवार असेल, अगदी जोमाने त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून 100% आणणार आहे। तिच्या आपण राज्यामध्ये पाहतो, शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, कष्टकऱ्यांचा प्रश्न असतो किंवा आपल्या गावगाड्यातला प्रत्येकजण प्रश्न असतो। हा प्रश्न मांडण्यासाठी आपल्या गावातला हक्काचा माणूस, मग तो संघटनेतला पाहिजे, तो तळागाळातला पाहिजे, तो त्या ठिकाणी सर्व प्रश्नाची जाण असणारा त्या ठिकाणी पाहिजे। ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी आमच्या जवळच्या मित्राच्या सहकार्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहोत। आम्ही सर्व सरपंच मंडळी आहेत की आपल्यातला माणूस त्या ठिकाणी जर असेल तर आपली कामं त्या ठिकाणी आपण हक्काने करू शकतो। हीच भूमिका घेऊन ते उभे नाहीत तर आम्ही उभे आहे। मागे संदेश भाऊंनी सगळ्यात पुढे झेंडा घेऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे। तर अशी माणसं त्या ठिकाणी जर असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे त्यावेळेला मध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या पद्धतीने ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची पाहिजे, तळागाळातल्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची पाहिजे, ही आमची भूमिका आहे। चिजबाई गावचा एकच नारा आणि सरपंचकीची दिली होती तुमच्या खांद्यावरती धुरा म्हणून तुम्ही गाव सारा सुजलम सुफलम केलेला आहे। पाणी एकीकडे जगू शकत नाही, गावाला रस्ता पाहिजे, मूलभूत गरजा भागवण्यासाठी तुम्ही या किती खर्च असल्या पर्वत त्याची तुम्हाला पर्वा नाही, तुम्ही पुढचं पाऊल टाकलं, मागे वळून पाहिलेलं नाही। इकडनं निधी आणून गावाला सुजलम सुफलम करण्याचं एक महान कार्य केलेलं आहे आणि ही मायबाप जनता आज तुमच्या पाठीशी पाठबळ देऊन अग्निसर झालेली आहे आणि तुम्हाला या उंबरट्यावरती, कारण लोकशाही हा मतदानाचा प्राण आहे आणि ही लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिलेले आहे। त्या अनुषंगाने आपण या मायबाप जनतेला काय आव्हान करणार आहात आणि त्यांची स्वप्न साकार कशा पद्धतीने करणार आहात? असं आहे, निवडणुकीला आता सामोरं जात असताना आतापर्यंतची जी आमची समाजातली कामं आहेत, आता आपण पाहता वापगाव आपल्या चिजबाईवाडीमध्ये माझ्या सगळी जी जनसुविधेची कामं आहेत ती बऱ्यापैकी झालेली आहेत। ती करत असताना लोकप्रतिनिधींकडे योग्य पाठपुरावा आमच्या गावाबरोबर इतर गावांसुद्धा आम्ही केलेला आहे। आणि पाण्याचा प्रश्न असेल, आमच्या भागात रस्त्यांचे प्रश्न असतील, या सर्वच गावांतील प्रश्नांसाठी आम्ही आतापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा आमदार खासदार साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत आलेलो आहे। निवडणुकीच्या निमित्तानं उद्या येणारे उमेदवार जे काम करणार ते आम्ही आजच करतोय। मग निवडणुकीमध्ये निवडणूक का नाही लढवावी म्हणून आज आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय। केवळ आज एखाद्याकडे भरपूर पैसे आहेत म्हणून त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा करण्यापेक्षा जो माणूस आतापर्यंत कामात आहे आणि आतापर्यंत कामात असून त्या सर्वसामान्य माणसांच्या गावातल्या प्रश्नांना योग्य न्याय देण्याचा किंवा पाठपुरावा करून ती पूर्ण करण्याचं काम करतोय, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातोय। पाठीमागच्या निवडणुकीमध्ये, आमदारकीच्या निवडणुकीमध्ये या सर्व भागांनी आमदार बाबाशेठ काळे यांच्या पाठीमाग खंबीर उभं राहून त्यांना बहुमताने निवडून आणलेलं आहे। आम्ही शिवसेना, धनुष्यबाण, एकनाथ शिंदे साहेब यांच्या पक्षात असताना देखील पक्षाच्या ध्येय धोरणाच्या पलीकडे जाऊन केवळ काम करणारा माणूस आहे म्हणून आमदार बाबाशेठ काळे यांच्या पाठीमागे उभे राहिलो आणि त्यांना प्रचंड बहुमताने या भागातून लीड दिलेलं आहे। बरं, गावचे युवा नेतृत्व येवले साहेब सरपंच यांच्या काळ्या खडकावरती अस्तित्व असणाऱ्या जून देणाऱ्या लाट्यासारखे आज काय केलेलं आहे की विरोधकांना न जुमानता गारडी साहेब काय झालेले की रंगणामध्ये आणि म्हणजे रंगन शिंक त्यांनी फुकलेलं आहे। त्या अनुषंगाने आपल्या पूर्वपट्टीच्या भागातून त्यांना पाठबळ मिळावी, त्यांची पूर्ण इच्छा पुरी व्हावी आणि गावाला गाव पण मिळावं, गाव सुजलम सुफलम व्हावं। त्या अनुषंगाने आपण काय तुमचं आव्हान आणि प्रतिक्रिया देणार आहात? आम्ही भांडवलशाहीच्या विरोधात आम्ही ही निवडणूक लढीत आहोत। भांडवलशाहीच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवत असताना आमचा सर्वसामान्य जनतेतील माणूस आमच्या सर्व सरपंचाच्या चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या
कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.